नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होता. तो आता संपलाय. हा जरी संपला असला तरी त्याची चर्चा संपलेली नाहीये. दावोसमधनं महाराष्ट्रासाठी किती इन्व्हेस्टमेंट झाली याचे आकडे अगदी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये यायला लागलेच होते. महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटींचे करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेत असं त्यांनी स्पष्ट केलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हा आकडा 37 लाख कोटींच्या आसपास असं सांगितलंय. या सगळ्यातनं जवळपास 40 लाख रोजगार महाराष्ट्रात तयार होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि हे सगळे जे करार आहेत, MOUs आहेत, ते पुढच्या 3 ते 7 वर्षात पूर्ण होतील असंही त्यांनी म्हटलंय. याचाच अर्थ 40 लाख रोजगार या कमिंग इयर्समध्ये, या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळणार आहेत असा होतो. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी होणारे, MMR भागात IT आणि डेटा सेंटर होणारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, इलेक्ट्रिक व्हेकल्स, रिअल इस्टेट, एज्युकेशन अशा बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टरसाठी वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर हे करार झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आता हे करार कोणाकोणाबरोबर झालेत, मोठे इन्व्हेस्टर्स यातले कोण कोण आहेत, तर अदानी ग्रुप कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणारे, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची लोढा डेव्हलपर्सची 1 लाख कोटी रुपयांची जवळपास इन्व्हेस्टमेंट होणारे, के रहेजा यांच्याशी 80,000 कोटींच्या जवळपास करार झालेला आहे. अल्टा कॅपिटल पंचशील या कंपनीशी 2 लाख कोटी रुपये किमतीचे करार करण्यात आलेत. ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता या सगळ्या कंपन्या आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. मग दावोसमध्ये हे करार कशासाठी केले गेले असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय. सोशल मीडियामध्ये पण या संदर्भातल्या बऱ्याच पोस्ट आहेत, भरपूर चर्चा आहे. एकतर करारांवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेड टूलकिट असं नाव दिलंय. आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय हे पण मी तुम्हाला सांगते. ते असं म्हणतायत की भारतीय कंपन्या ग्लोबल झालेल्या आहेत, या कंपन्या परदेशी कंपनीशी टायअप त्यांना करायला लागतं आणि त्यांना परकीय भांडवल स्वस्त पडतं. त्यामुळे भारतीय कंपन्या जरी असल्या तरी आंतरराष्ट्रीय मंचावरनं म्हणजे इंटरनॅशनल स्टेजवरून करार करण्याला वेगळं महत्त्व असतं. आता सर्वसामान्यांनी याकडे कसं बघायचं, आपल्या समोरचे जे आकडे आहेत आणि रियालिटी आहे याचा अनालिसिस सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सरांशी. सर, तुमचं खूप स्वागत आहे. सर, हे आकडे बघितल्यावर असं वाटतंय ना की महाराष्ट्राचं चित्र पुढच्या 3 ते 7 वर्षात प्रचंड बदलणार आहे. खरंच रियालिटी अशी आहे का? कसं बघायचं दावोसमधल्या या इन्व्हेस्टमेंटकडे? कसं आहे हर्षदा, की गेल्या वर्षी आपल्याला साधारण 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होती आणि त्याच्यामधलं मुख्यमंत्र्यांच्या मते, आणि आपले मुख्यमंत्री आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया, 75% जे MOUs होते ते कार्यान्वित झालेत आणि काही प्रोडक्ट्स सुरुवात झाली आणि आता यावर्षी आपण 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक भारतात आणणार आहोत. मला वाटतं ही गुंतवणूक दावोसमध्ये जाऊन का केली हे इतकं महत्वाचं मला वाटत नाही. ही गुंतवणूक दावोसमध्ये जाऊन केली असती काय, डेरवणमध्ये जाऊन केली असती का, गुंतवणूक येणं महत्वाचं. आणि मुख्यमंत्र्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील, म्हणजे ही इज अन अँबिशियस पॉलिटिशियन. दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात करार करणे याचं एक ऑप्टिक्स असतं. ते सगळं ते करत असतील. महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे की 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याला मोठी वाटते आणि ही गुंतवणूक जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्र खरंच ट्रान्सफॉर्म होईल का, हा प्रश्न महत्वाचा आहे. आता काही त्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की ही गुंतवणूक जी आहे ही कुठल्या क्षेत्रांमध्ये बघूया आपण, हे कोण करत आणि आपली गरज काय. ही जी गुंतवणूक बघशील तर ही गुंतवणूक बेसिकली म्हणजे टेक मध्ये आहे, म्हणजे फिनटेक मध्ये आहे, AI मध्ये आहे, डेटा सेंटर्स मध्ये आहे. यातली खूपशी गुंतवणूक कोण करत आहे? उदाहरणार्थ लोढा, अदानी ग्रुप हे करतात. यातनं होपफुली म्हणजे असं म्हटलं जातं की यातनं साधारण 40 लाख रोजगार तयार होतील. म्हणजे 1 कोटी रुपयाला 1 रोजगार असं साधारण शासनाचा तो अंदाज आहे. ते एक्झॅक्टली कसे होतील, त्याच्या मागचे कॅल्क्युलेशन्स काय आहेत, ते रोजगार कोणाला मिळतील, या प्रश्नांचं अजून तसं डिटेलिंग आपल्यासमोर कधीच येत नाही. म्हणजे आता गेल्या वर्षी जर 15 लाख कोटीचा झाला असेल तर मग 1.5 लाख कोटी आपल्याला का नाही, 1.5 लाख रोजगार झाले का तयार वगैरे, कसे हे प्रश्न थोडेसे, हे एक्झॅक्टली हिशेब काय आहे काही क्लिअर होत नाही. पण माझ्यापुढे काही 4-5 प्रश्न आहेत, ते थोडेसे आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजे. बघ, आपल्या देशामध्ये प्रश्न काय माहितीये का, रोजगारापेक्षा आपल्याकडे हा
म्हणजे सेमी रोजगाराचा प्रश्न, म्हणजे आपल्याकडे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आपल्याकडे लोक बेरोजगार नसतात कागदोपत्री. बेरोजगार म्हणजे आपल्या देशाची व्याख्या काय बेरोजगारीची, की आता उदाहरणार्थ गेल्या आठवड्याभरामध्ये मला एकही दिवसात एकही तास काम मिळालं नाही तर मला बेरोजगार मानतात, नाहीतर कागदोपत्री मी रोजगारात असतो. म्हणजे मी समजा एखाद्या इंजिनियर असेल आणि मला इंजिनियर असल्यावर मला माझी चांगली जर नोकरी मिळत नसेल, मग मी काहीतरी एक रिक्षा चालवत असेल, तर ऑन पेपर मी एम्प्लॉईड असतो. आणि त्यामुळे आपल्या अनएम्प्लॉयमेंटचे रेट्स कमी असतात खूप. कारण आपल्या देशात परिस्थिती अशी आहे की लोकांना बेरोजगार राहणं परवडतच नाही, त्यांना काहीतरी करून पोटा पाण्याची सोय करायला लागते. सो रोजगारापेक्षा आपल्याकडे त्या रोजगाराच्या दर्जाचा प्रश्न. आपली स्ट्रेंथ काय आहे? आपली स्ट्रेंथ ही ही चीप लेबर आहे. आपल्याकडे खूप लोक आहेत ज्यांना आपण खूप जास्त शिकवलेलं नाही. आपल्या ज्या शाळांमधनं किंवा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हाय क्वालिटी हाय स्किल्ड लेबर फोर्स नाहीये. आपला खूप मोठा लेबर फोर्स आहे तो लो स्किल्ड लेबर फोर्स आहे आणि तो प्रामुख्याने या क्षणी तरी शेतीत मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्या देशातले 45% लोक शेतीतच आहेत आणि उरलेले जे आहेत ते सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत. त्यातला एक थोडासा लेबर सर्व्हिस हाय एंड सर्व्हिसेसमध्ये आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्रात म्हणजे कोणीतरी वॉचमन आहे किंवा कोणतरी धोबी आहे, अशा तऱ्हेच्या ज्याला आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतो आपल्या देशामध्ये, तो खरं तर कसा आहे, तर तो ओन अकाउंट एंटरप्राइज ज्याला म्हणतात, की एकच माणूस स्वतःच काहीतरी धंदा चालवतो, म्हणजे भाजीची गाडी चालवतो किंवा माझं छोटंसं एक पान बिडीचं दुकान आहे, चहा बिडीचं दुकान आहे. ही आपल्या देशातल्या रोजगाराची रियालिटी. 90% रोजगार आपल्या देशातल्या ह्याच्यात आहे. महाराष्ट्रातही अशाच तऱ्हेचा रोजगार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण आपल्या एक 80-90 लाख लोक जे अशा तऱ्हेच्या रोजगारात आहेत, तो आपला मोठा प्रश्न आहे रोजगाराचा. हे का झालंय? तर इतर देशांनी त्यांच्या लोकसंख्येचा प्रश्न कसा सोडवला, चीन सारख्या देशाने कसा सोडवला, तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्रांमधनं वस्तू निर्माण करून त्या जगभर विकल्या. म्हणजे चीप लेबर इंटेन्सिव्ह प्रोडक्ट्सचा एक्सपोर्ट हे मेजर ड्रायव्हर होते. ज्या देशांमध्ये आर्थिक विकास झाला, जे शेतीमधनं गरीब देशांमधनं श्रीमंत देशांमध्ये ज्यांचं ट्रान्झिशन झालं किंवा आर्थिक प्रगती ज्यांची झाली, या देशांमध्ये सगळ्या देशांमध्ये शेतीमधल्या कामगारांना चीप लेबर इंटेन्सिव्ह जिथे स्वस्त वस्तू उत्पादन करून जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात कॉम्पिटेटिव्हली विकण्यामध्ये या वस्तू निघाल्या. म्हणजे आपल्यासारख्याला पण खरं तर लेबर इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट्स हे आपलं उदाहरण, हे कुठलं आहे, टेक्सटाईल आहे, फुटवेअर आहे, हे सगळे जे मोठे सेक्टर्स आहेत हे आपल्या देशातले प्रामुख्याने रोजगार देणारे सेक्टर. त्यामुळे आपण ज्या तऱ्हेचे डावोसमध्ये करार केलेले आहेत, तर तो जो करार आहे तो या मोठ्या जो लेबर पूल आपल्याकडे आहे त्यासाठी काहीच करणार नाही. दुसरीकडे आपण असं गृहीत धरतो हर्षदा, की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आली की रोजगार येईल, तसं होत नाही. रोजगार कशावर म्हणतो? रोजगार ऍक्च्युअली डिपेंड कशा दोन गोष्टीवर होतं, किती उत्पादन होतं आणि त्या उत्पादनाचं तंत्रज्ञान किती. म्हणजे ऍक्च्युअली उत्पादन, आणि जर ते खूप लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीने जर ते तंत्रज्ञान ते उत्पादन होत असेल, उदाहरणार्थ मी रस्ता बांधताना खूप लोक वापरून कमी मशीन वापरून बांधू शकतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात मशिनरी आणून मी, तर माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात मशिनरी आणली तर माझ्याकडे कामगार तेवढे मला लागत नाही. आणि हे तथ्य आहे की आपल्या देशामध्ये गेले कित्येक वर्ष सातत्याने कॅपिटल इंटेन्सिटी म्हणजे उद्योगात वापरणाऱ्या भांडवलाचं प्रमाण वाढतं आणि श्रमाचं प्रमाण कमी. त्यामुळे कामगारांची मागणीच कमी होते, अशा तऱ्हेचे तंत्रज्ञान आपल्याकडे येत आहे. त्याला अनेक कारण आहेत. असं का होतं याच्यावर अभ्यास झाला आहे, पण बेसिकली आपली टेक्नॉलॉजी इन्क्रीजिंगली कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी इतक्या पुरेशा प्रमाणात जे स्पेशली लो स्किल्ड जॉब्स, म्हणजे आता मला समजा मी नवी मुंबईमध्ये करायचं, नवी मुंबईच्या आसपास जो तरुण राहतो, जो तरुण सध्या थोडा शिकलेला आहे, खूप चांगला शिकलेला नाही किंवा ज्याला जनरल डिग्रीज आहेत, BA डिग्रीज आहेत किंवा BCom डिग्री आहेत, साध्या कॉलेजमधून शिकलेला आहे, जो सध्या हल्ली रिक्षा चालवतो किंवा छोटा मोठा उद्योग, छोटा मोठा काही पानबेडीचा धंदा करतो किंवा भाजी विकतो, तर या तरुणाला ज्या तऱ्हेच्या कामाची आवश्यकता आहे, लो स्किल्ड मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स, हे जॉब्स याच्यात किती येतील
हा मला प्रश्न आहे. दुसरा भाग काय माहितीये का, की हे लक्षात घ्यायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट येते आपल्या देशामध्ये आणि जॉब्स इज वन थिंग. पण आपण आपल्या देशामध्ये या सगळ्या करारांमधनं पुढच्या 10 वर्षामध्ये एक तरी वर्ल्ड बीटिंग ब्रँड आपण देशांतर्गत तयार करू शकू का? एखादी ह्युंदाई, एखादा सॅमसंग आपल्या मुंबईत तयार होऊ शकेल का? हाही महत्वाचा प्रश्न. म्हणजे आपण टेक्नॉलॉजिकल करार करतो, पण त्यातनं तंत्रज्ञान आपल्या देशात आणून आपल्या देशातले मोठे जायंट कॉंग्लोमरेट्स आपण उभा करू शकू का, ज्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतील. त्यामुळे महत्वाचा प्रश्न असा होतोय की हे जे तंत्रज्ञान आपल्याकडे कुठल्या तऱ्हेचं तंत्रज्ञान या करारातनं आपल्याकडे येणार आहे आणि आपल्या देशांतर्गत कंपन्यांना हे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःच्या पायावर खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकणाऱ्या नायकॉन सारख्या, सुझुकी सारख्या, ह्युंदाई सारख्या, ह्युंदाई सारख्या किंवा सॅमसंग सारख्या अशा कंपन्या आपल्या देशामध्ये उभ्या राहू शकतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि ते जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे ना, ते मला ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणात दिसत नाही, कारण करार करणाऱ्या बहुतेक कंपन्या भारतीय आहेत. हो. बरं. आणि दुसरी आणि हा आणि महत्वाचा भाग म्हणजे हर्षदा, या कंपन्या आता लोढा उदाहरणार्थ किंवा अदानी, ते हे काय टेक कंपनीज नाहीये, त्या रिसर्च मधून आलेल्या कंपन्या नाहीये, या इन्फ्रास्ट्रक्चर मधून आलेले लोक आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टेक्नॉलॉजी तुला लागत नाही, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुला टेक्नॉलॉजी सुधारून कॉम्पिटिशन करायला लागत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कसं असतं, याला आम्ही रेंट थिक सेक्टर्स म्हणतो. म्हणजे इथे आपण असलो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये की आपल्याला जरा सरकारी लोकांशी संगनमत करून वगैरे आपली ओळख पाळख काय थोडंसं करून एक जिथे आपल्याला फायदा मिळू शकतो असे हे सेक्टर आहे. त्यामुळे हे आता टेक मध्ये जात आहे. हा, त्यांचे पैसे इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात नाही. तर हे किती प्रमाणात नवीन टेक्नॉलॉजी आणून ते टेक्नॉलॉजिकली तांत्रिकदृष्ट्या कॉम्पिटेटिव्ह होऊन नवीन रिसर्च करून जगभर स्पर्धा करून ही त्यांची मानसिकता आणि क्षमता किती आहे, हे सुद्धा प्रश्न मला आहे. सर, यामध्ये असं म्हटलं जातं की या भारतीय जरी कंपन्या असल्या तरी परकीय कंपन्यांशी त्यांना टायअप करावाच लागतो आणि त्यांना जे कॅपिटल मिळतं ते स्वस्त मिळतं. हे हे म्हणजे काय? म्हणजे तुम्ही हे जरा सोप्या भाषेत सांगा ना समजावून. हे पैसे जे ते उभे करतायत, हे पैसे आंतरराष्ट्रीय बाजारपेठातनं उभे करतात. म्हणजे त्यांचे लेंडर्स आहेत किंवा त्यांचे सोर्स ऑफ फंड आहेत हे आंतरराष्ट्रीय. आणि भारतात जर हे पैसे उभे करायला गेले भारतीय बँकांकडनं किंवा भारतीय वित्त संस्थांकडनं, तर त्यांना ते पैसे तितके स्वस्त मिळणार, कारण जगभर इंटरेस्ट रेट भारतापेक्षा कमी आहेत. त्यामुळे हे परकीय भांडवल जे आहे ते त्यांना भारतामध्ये तुलनेने स्वस्त होतं. हा परत हर्षदा प्रश्न काय माहितीये का, भांडवल स्वस्त करायचा नाहीये. ऑलरेडी भारतामध्ये असं म्हणतात की भांडवल ऑलरेडी स्वस्त आहे आणि म्हणून कॅपिटल इंटेन्सिटी ऑलरेडी वाढते. जर भांडवल स्वस्त असल्यामुळे आपण जे उत्पादन करतो ते ऑलरेडी आपलं कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, त्यामुळे एम्प्लॉयमेंट पुरेसा रोजगार तयार होत नाही. त्यामुळे स्वस्त भांडवल मिळणे हा मुद्दा नाहीये. त्या भांडवलाबरोबर येणारं तंत्रज्ञान आपल्याकडे कुठलं येत आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आत्मसात करून आपल्याकडे आपण कुठल्या तऱ्हेच्या कंपन्या उभ्या करू शकू का, हा आपल्या पुढे महत्वाचा प्रश्न. आणि जर हे ट्रान्झिशन झालं नाही ना, तर मग आपण दरवर्षी दावोसला जाणार, दरवर्षी इतके पैसे आणणार. म्हणजे ह्याचा परिणाम काय झालाय बघ, भारतामध्ये 200 बिलियनर्स आहेत, पण भारतामध्ये एकही वर्ल्ड बीटिंग ब्रँड नाही. आपण आपल्या कॉर्पोरेट्स आहे त्या कॉर्पोरेटच्या इन्व्हेस्टमेंट रिसर्चवर करत नाही. आपण R&D 0.3 आहे, 0.3% आहे आपल्या सगळ्या सेल्सचा. हा, चीनमध्ये याच्या 7 पट आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की चीन सारखे देश हे परकीय भांडवल येऊ देतात. परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात चीनमध्ये जातं, पण चीन त्याच्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि माणसांमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे जर टेक्नॉलॉजी R&D रिसर्च करणारा मॅनपॉवर तुझ्याकडे नसेल, ती सिस्टम नसेल, त्यात तुझी इन्व्हेस्टमेंट नसेल, तर ही टेक्नॉलॉजी आत्मसात करून इनोव्हेशन होणार नाही. इनोव्हेशन झालं तर आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री तयार होणार नाही. आणि जर कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री तयार होणार नसेल तर मग आपलं स्वतःचं इंडस्ट्रियलायझेशन होणार नाही. आपल्याला या ब्रँडवर अवलंबून राहायला लागेल. हा पहिला मुद्दा मला दिसतो. दुसरा मुद्दा काय असेल की आपण सगळं हे म्हणतोय, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट डेटा सेंटर्स वगैरे, पण डेटा सेंटर्सच्या पॉवर रिक्वायरमेंट्स प्रचंड आहेत. डेटा सेंटर्सला प्रचंड वीज लागते.
ही वीज आपण आता देऊ शकतो का? आपल्याकडे जी वीज आहे ना भारतामध्ये, ही कमर्शियल यूजसाठी जगातल्या सर्वात महाग वीज दरांपैकी आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा ते आहे. का आहे? कारण आपल्या ज्या डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत ना इलेक्ट्रिसिटीच्या, ज्याला आपण डिस्कॉम म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणाऱ्या कंपन्या आपण प्रायव्हेट केल्या, डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या कंपन्या अजूनही मोठ्या प्रमाणात पब्लिक सेक्टरमध्ये आहेत आणि तिथे लॉसेस खूप आहेत एनर्जीचे. आपल्याकडे साधारण वीज आपण जी विकतो त्यातलं निर्माण करतो तर 17-18% वीज लोक आकडे टाकून घेऊन जातात, बिलं भरत नाहीत किंवा आपण शेतकऱ्यांना पाणी उपसायला फुकट वीज देतो जमिनीखालनं. मग त्यातनं ग्राउंड वॉटर तर ओव्हर एक्सप्लॉइट होतच, पण मग आपली इलेक्ट्रिसिटी कंपन्यांना पैसे उरत नाही. मग ते काय करतात? कमर्शियल वीज खूप महाग करतात. मग हे जे प्लांट्स आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरची वीज द्यायला लागणार आहे. ती वीज आपण त्यांना स्वस्त देणार आहोत का? मग ती स्वस्त देणार आहोत तर ती फायनान्स कुठनं करणार आहोत आपण? आपल्याकडे पुरेशी वीज आहे का? नंतर पाणी लागतं खूप डेटा सेंटर्सचा कूलिंगसाठी. मग हे पाणी आपण कुठनं आणणार आहोत? तिसरा, आपण असं गृहीत धरलंय की हे जे 40 लाख जॉब्स तयार होतील किंवा जे काही जितके लाख जॉब्स तयार होतील, ते तितकी माणसं, तितकी ट्रेन्ड मॅनपॉवर आपल्याकडे आहे हाय क्वालिटी. खरंच ते ट्रेन मॅनपॉवर तुझ्याकडे आहे का? म्हणजे आपल्याकडे पुरेसे आपले इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स मधनं जी पोरं तयार होतात ती खरंच डायरेक्टली जॉब रेडी आहेत का? आपण जे मशरूमिंग केलं इंजिनिअरिंग कॉलेजेसचं, त्यामुळे आपले प्रश्न जे आहेत ते जास्त स्ट्रक्चरल आहेत आणि या स्ट्रक्चरल प्रश्नांचा विचार न करता आपण फक्त गुंतवणूक करत राहिलो ना, गुंतवणुकीवर भर देत राहिलो, फक्त इन्व्हेस्टमेंट नाही विकास करत. हा, म्हणजे आम्ही आता या सरकारचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट आली म्हणजे गुंतवणूक आली म्हणजे विकास झाला. आणि इन्व्हेस्टमेंट कुठल्याही सेक्टरमध्ये आली तरी चालते. तर आम्ही छोटासा अभ्यास केला की हे सगळं म्हणताय की आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट करतोय, रस्ते बांधतोय आणि त्याने विकास होईल. म्हणजे समृद्धी महामार्ग आपण तयार केला नागपूरहून मुंबईला की नागपूरच्या आसपासचा विकास होईल. पण तसं होताना दिसत नाहीये. आम्ही जो अभ्यास केला तसं दिसतंय की समृद्धी महामार्ग बांधला ना तर मुंबईतनं बुलढाण्याला वस्तू आणून विकणं स्वस्त पडतं बुलढाण्यात मॅन्युफॅक्चर करण्यापेक्षा. त्यामुळे बुलढाण्यातला धंदा बंद पडतो. मुंबईला सगळे सिस्टम आहे, ती सगळी इकोसिस्टम आहे आणि ती इकोसिस्टम एवढी प्रॉफिटेबल असते की बुलढाण्यापर्यंत जाणं सोपं केलं तर मग बुलढाण्यातल्या धंद्यांपेक्षा बुलढाण्यातले धंदे बंद पडतात आणि बुलढाण्याचा माणूस त्याला उठून मुंबईला येण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग आपण जर काही फक्त थोडी सेंटर्स तयार केली, नवी मुंबई सारखी तिसरी सिटी वगैरे, तर बाकीच्या महाराष्ट्राचा खरंच विकास होणार आहे का? त्याचा महाराष्ट्राच्या विकासाची महाराष्ट्रात जिथे बेरोजगारी आहे ती कुठे आहे? ती गडचिरोलीमध्ये आहे, ती जालन्यामध्ये आहे, ती परभणीमध्ये आहे, है ना? म्हणून तर तिथली मुलं मोर्चा काढत येतात ना मुंबईत, आम्हाला रिझर्वेशन द्या म्हणून. तर या इथे स्थानिक विकास होणार आहे की इथल्या लोकांना उठून परत मुंबईत जाण्यास भाग पडणार? आणि मग आपण जर मुंबईतच त्यांना घेऊन जाणार असू तर मग मुंबई आपण राहण्यालायक करतोय का? कोऑर्डिनेशन नाही, आपली सिटीज लिव्हेबल नाहीत. त्यामुळे आपण फक्त शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणून, इन्व्हेस्टमेंट आणून आपण एक होलिस्टिक विचार आपल्या विकासाचा करतोय का? ह्याचा सुद्धा आपल्याकडे एक ब्रॉडर विचार, म्हणजे ह्याच्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंट डावोस आणि भारतात इतके लाख कोटी आले वगैरे ह्याच्यावर न जाता यातनं खरंच लॉंग टर्म आपल्या महाराष्ट्रात, कारण तू मला विचारलंस की महाराष्ट्रात फरक पडणार आहे, तर मला वाटतं नाही पडणार. दुसरा एक मुद्दा सांगतो. आता अदानीने धारावीचा प्लॅन मांडला बघ तिथे दावोसमध्ये ऍज अ पार्ट ऑफ त्यांची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. आणि धारावीचा आपण काय करणार आहोत की धारावीचा प्लॅन्ड डेव्हलपमेंट करणार आहोत वगैरे. आणि मग तो पण विचार कर, मी तर धारावीचा अभ्यास करतोय सध्या अगदी काळजीपूर्वक. तर धारावीमध्ये आपण असं म्हणतो की धारावीमध्ये उद्योगधंदे आहेत, पण किती आहेत माहितीये का? धारावीमध्ये या क्षणी उद्यम पोर्टलवर 23,000 MSMEs रजिस्टर्ड आहेत 2.5 किलोमीटरमध्ये. म्हणजे धारावीचा जर तू इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून विचार केलास, आपल्याकडे असतात ना महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, लोटे, परशुराम वगैरे, तर धारावीचा क्रमांक फक्त चाकण आणि अंधेरी MIDCच्या खालोखाल धारावी MIDC. माझं जे इंटिग्रेशन तिथे आहे की माझ्या इथेच माझ्या फॅक्टरीमध्ये पर्स बनते आणि तिथल्या तिथे विकली जाते होलसेलमध्ये, तो तिथे घेऊन टाकतो. अरे तो होलसेलवाल्या जर तुम्ही काढून टाकलं तिकडनं
आणि मध्ये एक टॅनिंग वाला आहे तो पण नंतर आला, त्यालाही काढून टाकतो. म्हणजे सप्लाय चेन सगळी व्हॅल्यू चेनच मोडेल ना. आणि माझी व्हॅल्यू चेन मोडली तर एवढी क्रिपलिंग धारावी, हा तुमचा जो सगळ्यात चांगली एमआयडीसी तुमची आहे ती तुम्ही नष्ट केल्यासारखं होईल आणि मग रोजगार नष्ट होतील तिथले. त्यामुळे हे जे फोकस आहे की फक्त इन्व्हेस्टमेंट आली आणि इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे महाराष्ट्राची चांदी होणार, हे काही मला ते बरोबर वाटत. म्हणजे याच्यामध्ये जे पुढचे राजकीय गोल्स आहेत ते जास्त दिसतात इन्स्टेड ऑफ खरंच महाराष्ट्रामध्ये खरंच काही बदल होईल यापेक्षा. हे बघ कसं आहे ना, हे ऑप्टिक्स आहे. हा, म्हणजे एकतर मला या सरकार, स्पेशली या सरकारमध्ये हा खूप मोठा एक थोडंसं शॉर्ट साइटेडनेस आहे की इन्व्हेस्टमेंट इज टँटमाउंट टू डेव्हलपमेंट. गुंतवणूक आली म्हणजे डेव्हलपमेंट आली, मग ती गुंतवणूक कशी येऊ दे आणि मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजेच विकास, हे जे या सरकारचं जे समीकरण आहे, हे समीकरण अगदीच बालिश आहे आणि खूपच शॉर्ट साइटेड आहे. म्हणजे त्याच्यात तसं नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर बांधून किंवा नुसतंच मोठ्या प्रमाणात लोकांनी, श्रीमंत लोकांनी आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करून येनकेन प्रकरणे ती करून आपल्या राज्याचा विकास होईल. वी नीड, आपल्याला गुंतवणूक कशात पाहिजे? आपल्याला इन्व्हेस्टमेंट शाळा, आपल्याकडे उत्तम सरकारी शाळा त्या उत्तम झाल्या पाहिजे. सरकारी आरोग्य व्यवस्था ही आपल्याकडे उत्तम असली पाहिजे. एखाद्या छोट्या गावात एखादा गरीब मुलगा जरी जन्मला, मुलगी जन्मली, तर तिला कॉन्फिडन्स असलं पाहिजे की मी गावच्या जिल्हा परिषद शाळेत गेले तर मी आयुष्यात कुठेही जाऊ शकतो. म्हणजे मला शिकण्यासाठी इंग्लिश मिडियमच्या शाळेत, त्या प्रायव्हेट आयजी शाळेमध्ये जाण्याची गरज नाही. माझी जिल्हा परिषद शाळा तेवढीच चांगली आहे, त्यात तेवढीच गुंतवणूक आहे, त्यात तेवढंच चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यात तेवढेच चांगले शिक्षक आहेत. एखादा माणूस रिक्षा चालवत असेल, त्याला हा कॉन्फिडन्स पाहिजे की उद्या माझ्या रिक्षा पलटी झाला, मला लागलं तर मला माझ्या गावातच चांगलं स्वस्त ट्रीटमेंट मिळू शकतं. माझा वडील आजारी पडले, त्यांना ट्रीटमेंट मिळू शकतं. या बेसिक गोष्टी आपण करणं खरं आवश्यक आहे. या झाल्या तर सर्वसामान्य मराठी माणसाच्या जीवनात खरंच फरक पडेल. आणि अगदी तुम्ही प्रिसाइजली खूप छान एक्सप्लेन केलं सर की टेक्नॉलॉजी येणं यात वाईट नाही, पण ती टेक्नॉलॉजी आपल्याला आत्मसात करणारी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे का? आपण सगळे त्यासाठी रेडी आहोत का? नाहीतर मग आपण या टेक्नॉलॉजीनी जॉब मिळण्यापेक्षा आहे तो जॉब हातातनं जाण्याची शक्यता त्यामुळे जास्त होते. हे तुम्ही अगदी प्रिसाइजली एक्सप्लेन केलं. येस, तुम्हाला बोलायचं आहे काय सर? नाही, आता साऊथ कोरिया फॉर एक्झाम्पल, साऊथ कोरिया आपल्यासारखंच गरज आहे. तिथे मिलिटरी जनता आलं, त्यांनी पहिल्यांदा काय केलं माहितीये का? त्यांनी तिथे सगळे मोठे इंडस्ट्रीजना पकडलं आणि साऊथ कोरियाच्या जेलमध्ये टाकलं आणि मग त्यांना बाहेर आणलं आणि सांगितलं की हे बघा, मी तुम्हाला आवर स्टेट विल सपोर्ट यू इन एव्हरीथिंग. आम्ही तुम्हाला काय हवं ते देऊ, एकच कंडिशन, तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात कॉम्पिटेटिव्ह व्हायचं. जर नाही झालात तर तुम्हाला काहीच सपोर्ट मिळणार नाही, स्टेट विल कम डाऊन हेवीली. म्हणजे तिथे जे भांडवलदार सांभाळले ना, मोठे उद्योगपती, साऊथ कोरियन सरकारने सांभाळले आणि ते यशस्वी झाले. हा, पण ते सांभाळले ते कॅरेट आणि स्टिक होते. आपल्याकडे काय होते माहितीये का? आपल्याकडे जे मोठे भांडवलदार ना, अदानी आहेत, लोड आहेत, त्यांना नुसतं कॅरेटच आहे, स्टिक नाही. देर इज नो स्टिक ना. आणि त्यामुळे आपलं आपलं जे इंडस्ट्रियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे भारतामध्ये आता 5च मोठे कॉंग्लोमरेट आहेत जे सगळं चालवतात. कोण आहेत? अदानी आहेत, अंबानी आहेत, महिंद्रा आहेत, नंतर टाटा आहेत आणि मित्तल आहेत. हा, तर भारताचं इंडस्ट्रियल कॉन्सन्ट्रेशन, आणि जितकं कॉन्सन्ट्रेशन तेवढी स्पर्धा कमी, हे खूप वाढलंय. या उलट छोटे छोटे जे स्टेट, राज्य पातळीवरचे भांडवलदार होते ना वेगवेगळे, ते आता नाहीसेच झालेले. त्यांना कामच मिळत नाहीत किंवा सो इतकी मोनोपोली त्या लोकांची आहे. आणि या मोनोपोलीमध्ये हे कार्टेल, हे ऑलिगोपोली झाली. आणि ऑलिगोपोली जिथे असते तिथे एक इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीमध्ये होत नाही, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये होत नाही, R&D मध्ये होत नाही. जी होते तिथे ऑलिगोपोली आपली पॉवर वापरते आणि सरकारशी असलेले आपले गोड संबंध वापरते, त्यातनं स्वतःचा विकास करून. तर अशातनं, म्हणजे जगभर हे माहिती आहे लोकांना, म्हणजे इकॉनॉमिस्ट तुला कोणी सांगतील की आर्थिक वाढ कशाने होते, तर आर्थिक वाढीत टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसने होते. प्रोडक्टिव्हिटी वाढली की आर्थिक वाढ. इकॉनॉमिक ग्रोथ इज नॉट ड्रिव्हन बाय इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीने आर्थिक वाढ होत नाही. आर्थिक वाढ ही उत्पादकता वाढल्याने होते. हा, आणि उत्पादक कशाने वाढते?
नवीन टेक्नॉलॉजी आणून, नवीन ऑर्गनायझेशन प्रिन्सिपल आणून, ते कशाने होतं? कॉम्पिटिशनमुळे. आणि जर हे नसेल तर ग्रोथ होत नाही. ग्रोथ होत नसल्यामुळे जॉब क्रिएशन होत नाही. जॉब क्रिएशन होत नसल्यामुळे मग रोजगार वाढत नाही आणि मग असा अर्धवट रोजगार जो आहे ना, की मी इंजिनियर आहे पण मी भाजी विकतो काकांच्या दुकानात बसून. तर अशा तऱ्हेचे जे आपले लेबर मार्केट्स आहेत ते असे झाले. त्यामुळे गुंतवणूक येते ठीक आहे आणि ऑप्टिक्स आहे आणि याचा देवेंद्र फडणवीसांना काय राजकीय फायदा व्हायचा तो होईल. पण त्याने महाराष्ट्राचं काहीतरी आर्थिक चित्र बदलेल किंवा महाराष्ट्राचं भवितव्य बदलेल वगैरे असं काही नाही. सर खूप धन्यवाद. तुम्ही खूप सविस्तरपणे आणि प्रिसाइजली आम्हाला दाखवलं, सांगितलं, समजावलं की या इन्व्हेस्टमेंटकडे, या गुंतवणुकीच्या सगळ्या बातम्यांकडे कसं बघितलं पाहिजे. खूप धन्यवाद आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पण सर.